काकडे यांनी पक्षात प्रवेश केला। संभाजीनगरमध्ये महायुतीमध्ये बंडखोरी झालेली आहे। समीर सत्तार यांनी देखील इथे अर्ज भरलेला आहे। सत्तेत राहून आम्हाला बाहेरचा मार्ग दाखवला जातोय असं अब्दुल सत्तार यांनी इथे म्हटलंय। फडणवीस आणि शिंदेंकडे व्यथा मांडणार असंही सत्तार यांनी म्हटलेलं आहे। पालकमंत्री असताना शिवसेना संपवण्याचं काम चाललंय असा आरोप सत्तार यांनी केलाय। पहिले आमचा जिल्हा परिषद घेतली, महापालिका घेतली, आता विधान परिषद घेतली, नंतर पंचायत समित्या घेणार, नगरपालिका घेणार, ग्रामपंचायता बी घेऊन टाकणार। तर सर्व आम्हाला सत्तेमधूनच तळी पार करायचा किंवा हद्दपार करायचा किंवा अजून काय त्याला शब्द लावणार, माझ्याकडे बोलायला शब्द नाहीये। परंतु ही परिस्थिती गंभीर आहे। या गंभीर परिस्थितीवर वेळेवर आमच्या नेत्याला याची सविस्तर माहिती मिळाली नाही तर पुढचे परिणाम जसं पश्चिम बंगालमध्ये जे घडलं ते कदाचित भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये घडू नये याची भीती माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे। पहिले ममता बॅनर्जी आणि भाजप यांची युती होती, पण युतीच्या नंतर काय परिणाम झाले आज आपण पाहू लागलो। ज्या परिस्थितीमध्ये जे पश्चिम बंगालमध्ये ते महाराष्ट्रामध्ये येऊ नये यासाठी आम्ही आमच्या नेत्याला ही सर्व तंतोतंत माहिती देऊ। माझ्या जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये जी परिस्थिती मी पाहू लागलो, अनेक जिल्ह्यामध्ये मी जातो, तिथलची परिस्थिती पाहिल्यानंतर ऐकल्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना दुःख होतो।